शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आम्ही आलेलो आहेत अंबेजोगाई तालुक्यातील चनई या गावामध्ये आणि निरीक्षण घेतले तर हे जे हातात दिसतोय हा आहे हुमणी अळीचा प्रौढ भुंगेरा. तर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आदरणीय पवार साहेब आहेत, त्याचप्रमाणे सहाय्यक कृषी अधिकारी तट साहेब तसेच पंडित काकडे साहेब सुद्धा आहेत आणि शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी आहेत. तर आम्ही काही निरीक्षणं या ठिकाणी घेतली लिंबाच्या झाडाच्या बाजूला आणि ह्या बोरीच्या झाडाच्या बाजूला. तर या ठिकाणी जसं मी आत्ता दाखवलं तसं हे भुंगेरे जे आहेत ते निदर्शनास येत आहेत. तर काय निरीक्षणं आहेत आणि आपलं भविष्यामध्ये पिकाचं आपल्या सोयाबीन असेल ऊस पिकाचं नुकसान होऊ नये तर त्या अनुषंगानं आपण काय जे आहे ते शेतकरी बांधवांनी उपाययोजना केल्या पाहिजेत आत्तापासूनच प्रतिबंधात्मक. तर त्या अनुषंगानं आदरणीय पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि या ठिकाणची निरीक्षणं सुद्धा सांगतील. साहेब काय सांगाल इथली निरीक्षणं? नमस्कार. आत्ता आपण पाहिलं की आता संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत आणि ह्या 7:30 वाजताच्या टाईममध्ये आपल्या ह्या मोबाईलच्या आणि ह्या पोलवरच्या बल्बच्या प्रकाशाने आपल्या ह्या लिंबावर हुमणीचे नर आणि मादी दोन्ही पतंग इथं आहेत आणि ह्या नर आणि मादी पतंगाचं इथं मिलन चालू आहे. आणि आपण आता हे झाड हलवून पाहिल्यानंतर त्यातले नर मादी पतंग खाली पडले, आपण आपल्या हातामध्ये इथं घेतलेत बघा हे की हे पतंग आहेत आणि ह्या भुंगेरे. तर ह्या भुंगेरेचं मिलन ह्या झाडावर होत आहे आणि हे कधी होत आहे की आपल्याला पूर्व मोसमी पाऊस जेव्हा सुरू होतो रोहिण्यामध्ये तर हे भुंगेरे बाहेर येतात आणि ह्या भुंगेऱ्यांचं मिलन होतं. आणि ह्या भुंगेऱ्यांचं मिलन झाल्यानंतर ह्याच्यातली जी मादी भुंगेरा आहे हे मादी भुंगेरा आपल्या शेतामध्ये जाऊन जमिनीमध्ये अंडे टाकते आणि त्या अंड्यातनं हुमणी अळीचा जन्म होतो त्या अंड्यातनं. आणि जेव्हा आपल्या भागामध्ये पेरणी झाल्यानंतर पाऊस जर कमी पडला आणि आपलं पीक पेरलेलं असेल आणि पाऊस जर कमी पडला किंवा पावसाचा खंड पडला तर हे पावसाच्या खंडातला ही हुमणी अळी आपल्या पिकांच्या मुळा कुरतडून खाते आणि आपलं पीक वाळून जातं. ह्याला कुठल्याही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रासायनिक उपाय नाही. ह्याला एकच उपाय आहे. आपल्याला जेव्हा बाबळीचं झाड, लिंबाचं झाड, बोरीचं झाड ह्या झाडाच्या वेळेस संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण जर इथं प्रकाश सापळ्यांचे जर व्यवस्थापन केलं तर ह्या आता हे लाईटीच्या तुम्ही बघितलं उडून येलेत आपल्या अंगावर ह्या लाईटीमुळं. तर प्रकाश सापळ्यांचं जर व्यवस्थापन केलं तर ह्या प्रकाश सापळेकडं हे भुंगेरे आकर्षित होतात हा प्रकाश फोडण्यासाठी. आणि आपण खाली जर एखाद्या टोपल्यामध्ये किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये ताडपत्री टाकून त्याच्यामध्ये पाणी आणि औषध मिश्रित पाणी टाकलं तर ह्या लाईटीच्या प्रकाशाकडे आकर्षित झालेले भुंगे ह्या पाण्यात पडतात आणि हे मरतात. म्हणजे मादी आणि नर भुंगेरेचं मिलन होत नाही आणि त्याच्यापासून पुढची जी उत्पत्ती होती ती पुढची उत्पत्ती होत नाही. मग औषधापेक्षा आपण जर प्राथमिक उपचार जर व्यवस्थित केलं म्हणजे प्रकाश सापळ्याचा जर व्यवस्थित वापर केला तर ह्याच्यावर आपल्याला नियंत्रण करता येतं, ह्याचं व्यवस्थापन करता येतं. नाही तर नंतर आपण पाहतो की काकरी आपल्या सोयाबीनच्या, ऊसाच्या, भाजीपाल्याच्या काकरी आपल्या वाळून जातात आणि जेव्हा झाड उपटून बघतो तर त्याच्या मुळे कुरतडलेल्या असतात आणि खाली आपल्याला आपल्या सी आकाराची हुमणीची अळी म्हणजे आकडा असा आकड्याची हुमणीची अळी आपल्याला तिथे दिसते पांढऱ्या रंगाची. आणि ह्या अळी इतका नुकसान करते, ह्याच्यावर कुठलाही वरून औषध उपचार केला तरी त्याच्यावर आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. आणि सगळ्यात सुंदर उपाय कुठला असेल तर प्रकाश सापळ्यांचा वापर करणे सापळ्यांचा आणि ह्याचं व्यवस्थापन करणे. जेवढ्या नर आणि मादी पतंग आपण ह्या पाण्यामध्ये पकडू त्यांचं मिलन होणार नाही. मिलन नाही झाले की मादी भुंगेरा जमिनीमध्ये अंडे घालणार नाही, त्याच्यापासून अळीची उत्पत्ती होणार नाही. म्हणून आपल्या शेतामध्ये जिथंही लाईटची व्यवस्था असेल तिथं आपण ह्या प्रकाश सापळे लावावेत. प्रकाश सापळे जमिनीपासून 2.5-3 फुटावर इतक्या उंचीवर लावा. त्याच्या खाली खड्डा करा किंवा टोपलं ठेवा. त्या खड्ड्यामध्ये ताडपत्री टाकून पाणी टाका, त्याच्यात औषध टाका आणि संध्याकाळी 7 ते 10 फक्त 3 तास ते प्रकाश सापळे आपण चालू ठेवा. मग तुम्हाला असंख्य प्रकारे हे भुंगेरे एवढे झाडावरचे भुंगेरे आहेत ना, हे सगळे भुंगेरे लाईट फोडण्यासाठी तिथे येतात आणि ते पाण्यामध्ये पडतात. हे सगळ्यात सुंदर ह्याचं व्यवस्थापन आहे. आता हे आपण करणार का? आता तुम्ही थोडा वेळ जर ह्याच्यावर प्रकाश ठेवला तर हे भुंगेरे ह्या लाईटकडे उडायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा हा भुंगेरा आहे. हे आपल्या हुमणी अळीचा भुंगेरा आहे. आपल्या बाजूला हे जे लिंबाचं झाड आहे त्याच्यावर आता त्यांचं मिलन चालू आहे. आपण पाहिलं लाईटच्या प्रकाशामध्ये की त्याच्यामध्ये मिलन चालू आहे आणि काही कोश अवस्थेमध्ये सुद्धा तिथं आपल्याला काही दिसत आहेत. तर शेतकरी बांधवांनो आणि मोहीम स्वरूपामध्ये आपल्याला हे कार्यक्रम शेतकऱ्यांनी राबवायचा आहे की तुम्ही एकट्याने नाही, जेवढ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लिंब, बाबळ आणि बोर आहे ते आणि लाईटची जर व्यवस्था असेल तर तुम्ही ही सुविधा करा. निश्चित आपल्याला मोहीम स्वरूपामध्ये ह्याचा उपाययोजना करता येईल. दुष्काळ पडला
पावसाचा खंड पडला आणि ह्याचे जर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तर कुठल्याही औषधाने आपल्याला ह्याच्यावर व्यवस्थापन करता येत नाही. आज आपल्या हातामध्ये ह्याला व्यवस्थापन करता येतं. प्रतिबंधात्मक. हा. तर शेतकरी बांधवांनो, ज्यांच्याकडं प्रकाश सापळे लावायची सोय नाही त्यांनी एरंड सापळा सुद्धा या ठिकाणी लावू शकता. या झाडाखाली जर आपण एक बिनगी ठेवली, त्याच्यामध्ये 2 किलो जे आहे ते एरंड्या भरून ठेवल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण एक 25 ग्राम इस्ट किंवा ते नसेल तर 30 मिली जे आहे ते ताक आणि 50 ग्रॅम जे आहे ते आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जर आपण टाकलं आणि ते सुद्धा पाणी टाकून जर हे आंबवलेलं जे काही सापळा आहे आपला एरंडाचा, तर ते जरी आपण या ठिकाणी ठेवला तर याच्यामध्ये सुद्धा आंबट गोड वासामुळे हे भुंगेरे तिकडं आकर्षित होतात आणि त्यांचं जे आहे ते व्यवस्थापन त्या ठिकाणी होतं. तर